वाशिम शहर परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। वाशिम शहरालगत असलेल्या जागमाता परिसरातून देशी बनावट पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। पवन चिंतामण जोरेवार, वय 22, राहणार पंचशील नगर, वाशिम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी बनावट पिस्टल, 2 जिवंत कारतूस तसेच एक मॅगझीन असा मुद्देमाल जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पंचशील नगर परिसरात एक तरुण पिस्टल बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीचा शोध सुरू केला असता तो जागमाता परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। महादेव मंदिराजवळ संशयास्पद हालचाल करत असलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडे अवैध देशी बनावट पिस्टल, जिवंत कारतूस आणि मॅगझीन आढळून आले। या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध शस्त्र कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर पिस्टल कुठून आणण्यात आली आणि कोणत्या उद्देशाने ती बाळगली होती याचा तपास पोलीस करीत आहेत। ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली LCBच्या पथकाने केली आहे।